वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत पेरी पेरी मसाला फ्राईड पास्ता। त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे 2 कप्स पाणी घेतलेलं आहे। मी इथे पेला घेतलेला आहे, तुम्ही कपचा यूज करू शकता। 2 कप आपण पाणी टाकायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकणार आहोत। 1 पळी नाही टाकलं तरी चालेल, अर्धा पळी टाकायचं थोडंसं, कारण की पास्ता जेव्हा बॉईल होईल ना तेव्हा तो इझिली सेपरेट होईल, चिटकून राहणार नाही। तिथं पाण्याला बॉईल आलेला आहे, तर अर्धा वाटी मी इथं मॅक्रोनी पास्ता टाकलेला आहे पाण्यात। चांगला बॉईल करून घ्यायचा आहे 4 ते 5 मिनटं। बॉईल झाल्यावर थोडंसं ड्राय करायला ठेवायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर जो आहे तो ॲड करायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कॉर्नफ्लोअर फक्त आपण ह्यासाठी टाकत आहोत की आपल्या पास्त्याला थोडा क्रंचीनेस आला पाहिजे। त्यानंतर आपण इथे पॅनमध्ये लगेच तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम झाल्यावर एक एक करून लगेच आपले जे पास्ता आहेत ते आपण टाकून घ्यायचे आहेत। सेपरेटच टाका। थोडं टाईम नंतर जरी ते चिकटले ना एकमेकांना तरी फ्राय झाल्यानंतर ते व्यवस्थित सेपरेट होतात। सो जर चिटकत असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ते व्यवस्थित नंतर सेपरेट पण होतात। त्यानंतर आता इथे फ्राय होत आलेले आहेत आणि 2 ते 3 मिनटात चांगले क्रिस्पी आपले पास्ता जे आहेत ते फ्राय होतात। तर तुम्ही बघू शकता चांगला गोल्डन कलर आलेला आहे। सो आता पास्ता जो आहे तो साईडला काढून घेतलेला आहे। आता इथे आपण अर्धा वाटी केलेला त्याचा 1 वाटी झाला आहे। तर इथे आपण पास्ता पहिला टाकून घेतला बाउलमध्ये। त्यामध्ये आपण पेरी पेरी मसाला ॲड केलेला आहे। पेरी पेरी मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा आहे तर तुम्ही टाकू शकता। त्याऐवजी तुम्ही रेड चिली पावडर ॲड करू शकता आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट ॲड करू शकता। व्यवस्थित मिक्स करून झालं होतं। त्यानंतर मेयोनीज ॲड केलं होतं ह्याच्यामध्ये। मी मेयोनीज ॲड करून झाल्यानंतर ह्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केले आणि ऑरिगॅनो ॲड केलं। मी ह्याच्यामध्ये जे आपले छोटे पाऊच येतात चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोचे, तेच मी पॅकेट्स ह्याच्यामध्ये टाकले होते आणि व्यवस्थित आता ह्याला मिक्स करून घेणार आहे। त्याआधी मीठ पण टाकायचं आहे आणि आपलं जे चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो आहेत ते पण टाकणार आहोत। लेमन ज्यूस इथे टाकायचं आहे। लेमन ज्यूसमुळे अजून छान टेस्ट येते। त्यानंतर आपण आहे ना मिक्स करायच्या आधीच कांदा टाका, जेणेकरून कांदा आणि टोमॅटोसुद्धा थोडं मऊ होतील मेयोनीजमध्ये मिक्स झाल्यानंतर। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चॉप केलेला कांदा आणि 1 चॉप केलेली टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, अर्धा वाटी मॅक्रोनीसाठी। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व करायचं आहे आपला पेरी पेरी मसाला फ्राईड पास्ता। खूप इझी रेसिपी आहे आणि खूप भारी लागते। तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।